हॅलो फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. माझ्या चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आजची रेसिपी आहे माझी दाल बट्टी. दाल बट्टी कशी बनवतात तर मी एकदम सोपी पद्धतीत बनवली आहे. माझ्या हस्बंडने मला बोलले होते की दाल बट्टी बनव, मला खूप आवडते, म्हणून मी त्यांच्या डिमांडवरती ही रेसिपी बनवली. मी म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करते. मी सगळ्यात आधी डाळ स्वच्छ घेतली, धुतली आणि त्याला मांडून दिली. तोपर्यंत मी इथे कांदे कापून घेत आहे. कांदे बारीक बारीक मला कापून घ्यायचे आहे, कारण की डाळीला तडका द्यायचा आहे. त्यासाठी डाळ शिजायला जास्त वेळ लागत नाही, 2 शिटीमध्ये डाळ शिजते. इथे मी कांदे कापल्यानंतर मी इथे कापून घेत आहे बारीक बारीक लसूण. लसूण पण बारीक बारीक कापून घ्यायचा आहे. लसूण कांदा नसेल टाकायचं तर ते तुम्ही स्किप पण करू शकता, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये लसूण कांदा खात कोणी नाही असं होतच नाही. काही काही लोक आहेत ज्यांनी ओम शांती वगैरे घेतलेलं आहे, तेच लोक खात नाही, पण 99% लोक लसूण कांदा खातात. तर इथे जे आहे लसूण कांदा मी घेतलेला आहे, टमाटर कापून घेतला. आता मी इथे कढई ठेवली आणि डाळीला मी पाहून घेतलं की डाळ शिजली का. डाळ फक्त आणि फक्त 10 मिनिटात शिजली माझी. त्याला मी छान असं घोटून घेतलं. तिथे फोन आला होता मला माझ्या ननदबाईचा. ती खूप छान आहे, ती बोलत होती, मग माझ्या गप्पा चालू होत्या, म्हणून मी तिथे स्माईल करत होती. तर इथे मी तेल घालून घेतलं, त्यामध्ये राई जिरा घालून घेतला आणि त्यामध्ये मी 2 याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्या. तडक्याला मिरच्या कंपल्सरी आहे, कारण की ते राहिल्या तर छानच वाटते. त्यानंतर मी इथे कांदे घालून घेतले. आता याला थोडंसं लालसर व्हायचं आहे. मी लसण जेव्हा लाल झाला तेव्हाच मी कांदे घालून घेतले. आता याच्यामध्ये मी टमाटर घालून घेते. टमाटर घातल्यानंतर हे जे आहे थोडंसं मी याला चिमू देते आणि थोडंसं गोल्डन ब्राऊन होऊ देते. तोपर्यंत मी त्यामध्ये कढीपत्ता पण घालून घेतला. कढीपत्ता पण टाकायचा असेल तर टाका, नाही तर स्किप पण करू शकता, पण मी टाकला, माझ्याकडे होता म्हणून. आता मी इथे डाळ घालून घेतली आहे आणि डाळ बघा अशी पातळ डाळ आहे. तर याच्यामध्ये आता मी मीठ आणि हळद घालून घेतलं. त्यानंतर मी इथे पोळ्या बनवून घेते. आता हे तेलाचं पॅकेट होतं माझ्याकडे. प्रत्येक स्त्रिया घरात तेच करतात, आपल्या बायकांचं तेच काम आहे. आपण तेलाचं पॅकेटला तर असं फेकत नाही. तर मी ते तेलाचं पॅकेट खोलून घेतलं आणि मस्त त्याच्यामध्ये पिठाचा हुंडा चुरून घेतला. चुरल्यानंतर मी त्याला आता मला जास्त पोळ्या बनवायच्या नव्हत्या, थोड्याफारच पोळ्या बनवायच्या होत्या, म्हणून मी थोड्याफार बनवल्या. तर माझ्या ननदबाईच्या आणि माझ्या गप्पा पण चालू होत्या आणि माझं जेवण बनवणं पण चालू होतं. ती मला आपल्या घरचं सांगत होते की कहाणी असं झालं तसं झालं. मी पण तिच्यासोबत बोलत होती. त्यानंतर मी बोलली की माझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला आहे, अमरावतीला राहते माझी मोठी ताई, तिच्याकडे पण मला जायचं आहे, तुम्ही चालता का? तर ती बोलली नाही तुम्ही जाऊन या, मी नाही येत. मी म्हटलं ठीक आहे, माझंही जाणं झालं नाही आतापर्यंत. माझ्या बहिणीचा ॲक्सिडेंट झाला होता आणि तिच्या हाताला एवढं लागलं ना, खूप तिच्या हातात रॉड वगैरे टाकली. ती आशा वर्कर आहे तर अमरावतीमध्ये. तर तिची मीटिंग होती, मीटिंगसाठी जात होती, रस्त्यात तिचा ॲक्सिडेंट झाला. तर बघा इथे डाळ माझी शिजली होती आणि त्याच्यामध्ये मी हा पाटोळा टाकत आहे. माझी आजी बनवत होती हे पिठाचे डाळ आणि पिठाचे हे दालबट्टी, अशी माझी आजी बनवत होती. लहानपणी खूप खायचो आम्ही, पण आज हीच रेसिपी सगळ्यांना एवढी आवडते आणि ही जी रेसिपी आहे हे एकदम ट्रेंडिंगवरती आहे. आणि हे जे जुन्या रेसिप्या आहे आपल्या आजीच्या नानीच्या, त्याच रेसिप्या लोकांना खूप आवडते. तर आता जुनं ते जुनंच असते, जुनं जेवढं असलं तेवढं सोनंच असते. तर ही बघा आता याला मी स्लो पॉवर करून ठेवला, म्हणजे ते शिजलं पाहिजे. हे बघा शिजल्यावर त्याचा रंगरूप सगळं चेंज झाला आहे. नाही समजलं तरी बघा हे आता वाटी शिजलेली आहे. एका प्लेटमध्ये मी याला काढून घेतलं. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याला थंड झाल्यावर थोडंसं खा, पण गरम गरम छान लागते. थंड झालं की ते पूर्ण ढेप बनून जाते आणि एकामेकाला चिपकते, म्हणून हे गरमच खाणं गरजेचं आहे. जेव्हाही तुम्हाला खायचं आहे तर तेव्हा तुम्ही गरम करूनच खाल, आणखी टेस्टी. आणि वाटेल तर याच्यावरती तुम्ही तूप टाकून पण खाऊ शकता. माझ्याकडे तूप संपलं होतं म्हणून मी तूप टाकलं नाही. आणि जेव्हा मी हे खाऊन बघितलं ना, खरं सांगते अप्रतिम बनलं आणि इतकं छान बनलं होतं, खूपच टेस्टी. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.